मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपलं म्युच्युअल फंड मराठी या युट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, आज आपण जे आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये ते म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टर राहिलात तर ह्याचं पोटेन्शियल तुम्हाला काय भेटू शकतं, ह्याच्यामध्ये पोटेन्शियल काय असू शकतं हे आपण कम्प्लिटली बघून घेणार आहोत. सो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ना बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न असतो की बाबा आम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आज करू, ठीक आहे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आज करू की म्युच्युअल फंडमध्ये SIP आज करू, पण त्याचा बेनिफिट जो आहे तो आम्हाला भेटणार आहे 10 वर्षांनी, 20 वर्षांनी किंवा 30 वर्षांनी. मग त्यासाठी आम्ही आत्ता काम का करू? सो असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आम्हाला 30 वर्षांनी जी गोष्ट भेटणार आहे किंवा 20 वर्षांनी जी गोष्ट भेटणार आहे त्यासाठी आम्ही आत्ता काम का करू? पण तीच लोक 20, 30, 40 वर्ष नोकरी करायला मात्र तयार असतात आणि त्याच्या सॅलरीवरती डिपेंड होण्यासाठी मात्र तयार असतात. सो आज मी तुम्हाला म्युच्युअल फंड मधली अशीच एक केस सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म साठी जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टेड राहिलात तर तुमची किती वेल्थ बिल्ड होऊ शकते आणि ही तुमची जनरेशनल वेल्थ बिल्ड होऊ शकते. जनरेशनल म्हणजे तुमच्या पुढच्या सर्व पिढ्या ज्या आहेत ते आरामात ती वेल्थ जी आहे त्याचा वापर करून घेऊ शकतात, त्याचा फायदा करून घेऊ शकतात तुमच्यासह. ठीक आहे, सो आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला अशा एका म्युच्युअल फंडची केस स्टडी दाखवणार आहे, एक रिटर्न्स असे दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला सर्वांनाच आश्चर्य वाटेल. आज मी तुम्हाला एका म्युच्युअल फंडचे लमसमचे रिटर्न, म्हणजे तुम्ही जर त्या म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्ही काय रिटर्न्स काढले असे ते मी तुम्हाला तुमच्या समोर एक्सप्लेन करणार आहे. सोबतच तुम्ही त्यामध्ये जर SIP केली असती तरी काय झालं असं तेही मी तुम्हाला सांगणार. सो SIP आणि लमसम दोन्हीही इन्व्हेस्टरसाठी हा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, सो आता इथे बघा, तुम्हाला माहिती आहे की आपल्या प्लॅटफॉर्मवरती जे आहे ते ऑलरेडी आपण कॅल्क्युलेटर्स दिलेले आहेत प्रत्येक वेगळ्या प्रकारचे. पण मी आज तुम्हाला एक सगळ्यात पहिलं म्हणजे केस डिस्कस करतोय एका म्युच्युअल फंडची, जो म्युच्युअल फंड 1995 पासून मार्केटमध्ये आहे आणि ते तेव्हापासून तो आतापर्यंत, आता जवळपास 30 वर्ष झाली, टॉप कॅटेगरीमध्ये येणारा म्युच्युअल फंड आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे हा म्युच्युअल फंड असेल सुद्धा, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर त्या म्युच्युअल फंडचं नाव आहे निपॉन इंडियाचा ग्रोथ फंड. ओके, निपॉन इंडिया ग्रोथ फंड हा एक मिड कॅप कॅटेगरीमध्ये येणारा म्युच्युअल फंड आहे. मिड कॅप कॅटेगरीमध्ये येणारा म्युच्युअल फंड आहे. 1995 पासून ही म्युच्युअल फंडची सुरुवात झाली. सो आपण एक एक्झाम्पल घेऊ की 10 ऑक्टोबर, म्हणजे आता ह्याची सुरुवात झालेली होती 8 ऑक्टोबर पासून. समजा 10 ऑक्टोबरला आपण हे म्युच्युअल फंड मध्ये 10 लाख रुपयाचं लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती. 10 लाख रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट ह्या म्युच्युअल फंड मध्ये केली असती तर आतापर्यंत त्याच्यामध्ये काय झालं असं, आतापर्यंत त्या म्युच्युअल फंडने जवळपास 22% CAGR रिटर्न्स दिले. ओके, 22% रिटर्न्स दिलेले आहेत तुम्हाला. सो तुमची 10 लाखाची जी अमाऊंट आहे ती 10 लाखाची अमाऊंट जर तुम्ही होल्ड केली असती जवळपास 30 वर्ष, तर ती अमाऊंट आज तुमच्याकडे 42 करोड इतकी झाली असते. ओके, 42 करोड, 42 करोड इतकी ती अमाऊंट आज झाली असती. आता गरजेचं नाहीये की तुम्ही ही अमाऊंट 10 वर्षात होल्ड केली पाहिजे होती, 20 किंवा 30. मी फक्त तुम्हाला आतापर्यंतचं एक्झाम्पल दाखवलं, 30 वर्ष. समजा आपण असं कन्सिडर करूया की 30 वर्ष नाही, ती अमाऊंट मी 20 वर्षात होल्ड केली असती, कारण बरीचशी लोक 30 वर्ष वगैरे MF होल्ड करण्यासाठी रेडी नसतात. सो आपण असं एक कन्सिडर करूया की 30 वर्ष नको, बट मी एक 20 वर्ष ती अमाऊंट जी आहे ती होल्ड केली असती. सो 2015 पर्यंत समजा मी ही अमाऊंट होल्ड केली असती, 2015 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर पर्यंत, सेम म्हणजे एक 20 वर्ष आपली होऊन जातील. सो त्या केसमध्ये काय झालं असतं, त्या केसमध्ये आपले XIR रिटर्न्स बनत होते 24%. 24% XIR रिटर्न्स बनत होते. आणि ती अमाऊंट किती झाली असती बघा, 10 लाख तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर ती तुमची अमाऊंट जी जवळपास बघा 7 करोड 78 लाख रुपये झाली असती. सो ह्यामध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंग सुद्धा खूप मोठा रोल प्ले करतं. 10 वर्षापूर्वी अमाऊंट 7 करोड होती, एक साधारणतः 7.5 करोड होती. ठीक आहे, 7.5 करोड होती ती. 10 वर्षानंतर, आता म्हणजे 11 वर्षानंतर झाली होती 42 करोड. पण हरकत नाही, 7 करोड 7.5 करोड अमाऊंट सुद्धा मोठी आहे. तुम्ही 20 इयर्स फक्त जरी इन्व्हेस्टेड राहिला असता त्या म्युच्युअल फंड मध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करून, तर तुमच्याकडे 7.5 करोड रुपये असले असते आणि ज्यावरनं तुम्हाला आयुष्यभर एक खूप चांगली पेन्शन भेटली असती SWPच्या माध्यमातून. सो म्युच्युअल फंडचा मेन एम जो आहे तो हाच आहे. मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल देतो. तुमच्याकडे समजा 7 करोड 78 लाख रुपये झाले असते 20 वर्षांनी, तर तुम्हाला त्यामध्ये किती मंथली पेन्शन भेटली असते. सो आपण SWP मध्ये जाऊया. आम्ही इथे अमाऊंट टाकतो. ओके, 7 करोड 78 लाख रुपयाची अमाऊंट टाकली. आता ह्याच्यातनं मला मंथली SWP जी आहे ती घ्यायची. ओके, 7 करोड 78 लाखांमधनं मला मंथली SWP अमाऊंट जी आहे ती घ्यायची. साधारणतः मी एक महिन्याला ना 6.5 लाख रुपये विड्रॉ करू शकतो. 6.5 लाख रुपये विड्रॉ करू शकतो. आणि ही अमाऊंट जर मी 10 वर्ष विड्रॉ केली असती, 20 वर्षाने मला माझी लमसम इन्व्हेस्टमेंट सगळी आपल्या त्याच्यातनं SWP करायची, म्हणजे मला नवीन काही इन्व्हेस्ट करायचंच नाही. लक्षात घ्या, स्कीम मध्ये मी काय केलंय, एकदाच मला इन्व्हेस्टमेंट करायचं 10 लाख रुपये वन टाइम.
त्यानंतर मी कधी त्यामध्ये SIP नाही केली, कधी लमसम नाही केली, काहीच नाही. माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, मी त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असते की कोणी केले असते. त्यानंतर आयुष्यात कधीच इन्व्हेस्टमेंट नाही, फक्त 20 वर्ष थांबायचं पैसे काढण्यासाठी. 20 वर्षांनी तुम्हाला दर महिना 6.5 लाख रुपयाची पेन्शन भेटणार दर महिन्याला. ती पेन्शन भेटता भेटता सुद्धा 10 वर्षात तुमचे पैसे जे आहेत, ओके, 10 वर्षात तुमचे पैसे आपण थोडस ऑफ करूया. 10 वर्षात तुमचे पैसे साधारणतः 10.5 करोडच्या इतके होतील. हे जर समजा तुम्ही 20 वर्ष कंटिन्यू चालू ठेवलं तर तुमच्याकडे 6.5 लाख रुपये दर महिना येतीलच, बट 20 वर्षांनी हे पैसे तुमच्याकडे जवळपास 19 ते 20 करोड राहतील, ज्याने तुमची नेक्स्ट जनरेशन जे ती आयुष्यभर घरी बसून पेन्शन घेऊ शकते. ठीक आहे का? तुम्ही तुमची मोठी जनरेशनल वेल्थ क्रिएट करू शकता. सो म्युच्युअल फंडमध्ये SIP करून किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करून, एकदाच लमसम इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही ही गोष्ट अचीव्ह करू शकता, ही गोष्ट साध्य करू शकता. हे एक्झाम्पल जे तुमच्यासमोर रिअल टाइम एक्झाम्पल आहे. तुम्ही कोणतीही स्कीम घेऊ शकता, त्यामध्ये बघू शकता किती XIRR, ह्या स्कीमचे XIRR खूप चांगले आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत ही टॉपची स्कीम आहे. मला नक्की सांगा की तुमच्यापैकी किती लोकांकडे हा फंड आहे तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हटलेलं की हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं लमसमचं. मला माहिती आहे की भरपूर जणांकडे जे आहे ते लमसम अमाऊंट किंवा लमसम SIP जी आहे ती बरीच लोक नाही करू शकत. सो आपण एक काम करा, सेम स्कीम मध्ये समजा जर तुम्ही SIP केली असती तर काय झालं असतं ओके. ठीक आहे. सो सेम स्कीम मध्ये आपण SIP केली असती तर आता या ठिकाणी आपण ना ही स्कीम या ठिकाणी सर्च करूया की आपल्याला या सेम स्कीम मध्ये जर आपण SIP केली असती आपल्या निपॉनच्या ग्रोथ फंड मध्ये, तर आपल्याला किती रिटर्न्स आले असते ते. ओके. सो निपॉन ग्रोथ फंड आपण इथे सिलेक्ट केली आणि SIP केली आहे आपण इथे समजा 10,000 रुपये. ओके. 1995 पासून समजा 10,000 रुपयाची SIP केली असती. ठीक आहे. सो आपण आता इथे सबमिट करूया. तर ह्याचे तुम्हाला रिटर्न्स दिसत आहेत बघा, 30 वर्षाचे रिटर्न्स ओव्हरऑल सुरुवातीपासून. सो इथे बघा 30 वर्षाचे रिटर्न्स म्हणजे 10 ऑक्टोबर 95 पासून ते 2025 पर्यंत 30 वर्षाचे रिटर्न्स यामध्ये काय झाले असते, 10,000 रुपयाची SIP झाली असती. 30 वर्षात तुमची ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट झाली असते ह्याच्यामध्ये 36 लाख. बरोबर. 30 वर्षामध्ये तुम्ही 10,000 रुपये करत 36 लाख रुपये इन्व्हेस्ट केला असतात, पण ती तुमची त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे 30 वर्षानंतर, 30 वर्षानंतर तुमच्याकडे त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती झाली असती 26 करोड 46 लाख. ठीक आहे. 30 वर्ष फक्त 10,000ची SIP करायची होती दर महिना, तुमच्याकडे लमसम नसेल तेव्हा दर महिना 10,000ची SIP, 30 वर्षानंतर तुमच्या 10,000चे SIP चे 26 करोड रुपये झाले असते. परत एकदा मी असं कन्सिडर करतो की 30 वर्ष नाही करायचे बऱ्याच लोकांना, 20 वर्ष बघूया. 20 वर्ष जरी तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट केली असती ना तरी तुमची अमाऊंट झाली असते जवळपास 5 करोड रुपयांच्या आसपास आणि इन्व्हेस्टेड झाली असती 24 लाख. सो अशा प्रकारे तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये किंवा लमसम मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा बनू शकतो जर तुम्ही म्युच्युअल फंड होल्ड केलात तर. हेच जर समजा तुम्ही 3 वर्ष केलात, 3 वर्ष केलात तर तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होतं 3,60,000 आणि मार्केट व्हॅल्यू तुमची झाली असती फक्त 4 लाख. तुम्ही काय म्हटलं असतात, अरे स्कीम एकदम खराब आहे, काहीच रिटर्न्स देत नाही, फक्त 8% रिटर्न्स दिले बघा. 3 वर्षाच्या काळामध्ये या म्युच्युअल फंडने फक्त 8% तुम्हाला वार्षिक रिटर्न्स प्रमाणे दिले. ओके. आता 8% सिंपल रिटर्न्स नाही, वार्षिक रिटर्न्स प्रमाणे, जो की कमी आहेत म्युच्युअल फंडच्या ह्याच्यात. सो बऱ्याच लोकांनी पैसे काढून घेतले असते, पण जी लोक 5 वर्ष 10 वर्ष थांबली आहेत ना, तर 10 वर्षाचे ह्याचे XIRR रिटर्न्स आहेत 40%. 5 वर्षाचे आहेत दर वर्षाला 25%. सो हा अमाऊंट खूप मोठ्या प्रमाणात वाढतो जर तुम्ही लॉंग टर्म होल्ड करणार असाल तर. माझा व्हिडिओ जेवढे पण व्हिडिओ बनवतो, व्हिडिओमध्ये माझा उद्देश सांगण्याचा हाच असतो की तुम्ही जर SIP लॉंग टर्म होल्ड करता तर काय होऊ शकतं. इथे मला तुम्हाला फक्त नंबर्स नाही दाखवायचे की किती मोठा नंबर्स बनलेला आहे की किती मोठा नंबर्स बनू शकतो. ऑब्व्हियसली हा पास्ट डेटा आहे, आपल्याला नेहमी पुढच्या डेटाचा जो तो विचार करायचा असतो. सो त्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे एखाद्या स्कीममध्ये. बरं, ही अमाऊंट तुमच्याकडे आली की काय करायचं, डायरेक्टली विड्रॉ नाही करायची. सेम फंडमध्ये तुम्ही SWP चालू करू शकता. त्या फंडमध्ये तुम्ही SIP केली किंवा लमसम केली 5-10 वर्ष 20 वर्ष, सेम फंडमध्ये SWP विड्रॉ करायला सुरुवात करा. तुमच्या अकाउंटला पैसे येणार, आयुष्यभर पेन्शन येणार, इन्व्हेस्टेड पैसे वाढतच राहणार, तुम्हाला आयुष्यभर पेन्शन सुद्धा भेटणार चांगली मोठी. तुम्हाला जर लवकर रिटायर व्हायचंय, मोठी इन्व्हेस्टमेंट करा, मोठी अमाऊंट करा. 10,000 SIP करण्याऐवजी 20,000 करा, 25,000 करा, मोठी अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ठीक आहे. तुम्हाला जर तुम्हाला अशाच प्रकारचे प्लान्स जर करून हवे असतील तुमचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल, तुम्हाला जर तुमची SIP सुरुवात करायची असेल आमच्याकडे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक आहे. आपण स्वतः एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. तुम्हाला अशाच प्रकारचं नॉलेज हवं असेल तर आपले दर आठवड्याला 2 सेशन्स होतात आपल्या स्टुडंटसाठी. जे पण आपल्या अंडर इन्व्हेस्टेड आहेत त्यांच्यासाठी दर आठवड्याला 2 सेशन्स आपण घेतो, ज्यातून तुम्हाला अशी माहिती भेटते. तुम्हाला जर आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथे आम्हाला मेसेज करा. तिथे आमची टीम तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक सेंड करेल. ओके. आमची ऍप्लिकेशनची लिंक सेंड करेल, तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करा, अकाउंट ओपन करा. अकाउंट तुमचं ओपन झालं की तुम्हाला एक स्पेशल डेडिकेटेड रिलेशनशिप जे असाइन केला जाईल,
मग तो रिलेशनशिप मॅनेजर तुम्हाला सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगेल. मी सुद्धा तुमच्यासोबत वेबिनारमध्ये आहे. तुम्ही आमच्यासोबत तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी नक्की सुरू करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, फायदा घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये तिचा आहे, नक्की फायदा घ्या. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या त्या मित्रांना शेअर करा ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण ते अजूनही त्यांना भीती वाटते. ओके, थँक्यू, धन्यवाद.